नमस्कार, मी आनंद दामोदर मोरे. मी आज आपणासमोर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी एक विनंती करण्यासाठी आलो आहे. ठाकूरवाडी, आनंदनगर, बेडेकर गल्ली, जुनी डोंबिवली, मोठा गाव, रेतीबंदर चौक, जैन कॉलनी येथील सर्व सुज्ञ मतदारांना मी विनंती करतो की वंचित पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ रेखाताई कुरवारे यांना आपण गॅस सिलेंडर चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करावे. ही विनंती करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे रेखाताई कुरवारे हे आपल्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती आहेत. आजच्या काळात जिथे मोठे मोठे व्यक्तिमत्व निवडणुकीतून माघार घेत आहेत, तिथे रेखाताईंनी आपला स्वाभिमान जपला आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. प्रभाग क्रमांक 23 मध्ये 4 गट येतात, अ, ब, क आणि ड. त्यापैकी अ, क आणि ड येथून 3ही नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. ते का आणि कसे हे आपणा सर्वांस माहीत आहे. फक्त ब गटातून निवडणूक होत आहे कारण रेखाताईंनी तेथे माघार घेण्यास नकार दिला आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. माझी आपणा सर्व नागरिकांना एक विनंती आहे की तुम्ही मतदान करण्यापूर्वी थोडासा विचार करायला हवा की आपल्या परिसराचे प्रॉब्लेम कोण सॉल्व करू शकतो. जर तुमचा प्रतिनिधी एखादा धनाढ्य असेल, तो निवडून येण्यासाठी अमाप पैसा टाकत असेल, तर तो नक्कीच निवडून आल्यानंतर तो पैसा वसूल करण्याचा विचार करेल. परंतु जर एखादा सामान्य कुटुंबातील व्यक्ती तुमचा प्रतिनिधी म्हणून गेला तर तो नक्कीच सामान्य लोकांचे प्रश्न उपस्थित करेल. एवढी माफक अपेक्षा आपण त्यांच्याकडून ठेवायला हवी. आपल्या परिसरातील मागील 15 ते 20 वर्षापासून अविवादित सत्ता आहे. तरीही आपले प्रॉब्लेम जे 15 वर्षापूर्वी होते तेच आताही आहेत. ते कुठेतरी थांबायला हवे. काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम बाहेर यायला हवा. त्यासाठी आपल्या सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल आणि जबाबदारीनेच मतदान करावे लागेल. लोकशाहीतील निवडणूक ही अशी एकमेव घटना आहे जिथे लोकांचा प्रत्यक्ष सहभाग होतो. म्हणजे लोक आपल्या मतदानातून आपले प्रतिनिधी निवडतात. आपण पाहता की चव्हाण आणि शिंदे या दोघांमध्ये चढाओढ लागलेली की लोकशाही कोण जास्त प्रमाणात कमकुवत करेल, कोण बिनविरोध नगरसेवक निवडून आणेल. म्हणून ही आता जनतेची एक जबाबदारी बनलेली आहे की आपणही योग्य प्रतिनिधीच नगरपालिकेत जातील याची जबाबदारी घ्यायला हवी. रस्त्याचे प्रॉब्लेम असतील, आरोग्यसेवा असतील, याकडे सतत दुर्लक्ष झालेले आहे आणि त्याला जबाबदार थोड्या प्रमाणात आपण जनताही आहोत. कारण जर जनताच भरकटली, जर आपणच आपले मत विकण्याचा निर्णय घेतला तर उमेदवारही त्यानुसारच कामे करतील. तेही मतांसाठीच पैसा खर्च करतील, कामे करण्यासाठी नाही. डोंबिवलीतील जवळजवळ प्रत्येक नागरिकाला माहीत असेल शास्त्रीनगर हॉस्पिटलची अवस्था. अपुऱ्या आरोग्य सेवेमुळे प्रत्येक वर्षी तिथे 1-2 मृत्यू होतात. परंतु त्याचं कोणालाही काहीही पडलेलं नाही आहे. आंदोलने केली जातात, दुर्लक्षित केली जातात. याचं कारण हे असं आहे की आपले जे प्रतिनिधी आहेत ते धनदांडगे आहेत. ते तुम्हाला सहज सल्ला देऊ शकतात की तुम्ही शासकीय रुग्णालयात जाऊ नका, तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा. परंतु प्रायव्हेट हॉस्पिटल हे प्रत्येक सामान्य नागरिकाला परवडणारे नाही आहे.
आणि आपल्याला आपल्या प्राणाशी खेळावे लागते. म्हणूनच जर एखादी सामान्य कुटुंबातील व्यक्ती नगरपालिकेत गेली तर सामान्य जनतेचे प्रश्न नगरपालिकेत मांडता येतील, सामान्य लोकांसाठी काही भरीव काम करता येईल. या अनुषंगानेच मी आपणा सर्वांसमोर परत एकदा विनंती करतो की वंचित पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ रेखाताई कुरवारे यांनाच सिलेंडर चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद.